तो 1942चा जुलै महिना होता. हवेतला उकाडा म्हणण्यासारखा कमी झाला नसला तरी मे जूनमध्ये होणारी अंगाची तगमग बरीच कमी झाली होती. आणि नको हा उन्हाळा म्हणून म्हणणारे जीव भारी बुवा ह्या पावसाचा त्रास असं म्हणून तक्रार करू लागले होते. हवा ही मोठी चमत्कारिक झाली होती. सकाळी ऊन येई पण मग दुपारी जी अभ्रे भरून येत ती जवळजवळ दिवस मावळेपर्यंत. धड ना भरपूर पाऊस धड ना ऊन असल्या विचित्र हवेत आपल्या त्या छोट्याशा खोलीत अंथरुणावर पडून राहण्याचा कावेरीला कंटाळा येई. अंथरुणावर पडून राहण्याचा असे म्हणण्यापेक्षा अंथरुणावर पडून राहावे लागल्यामुळे जगदीश आणि मावशी यांच्याकडून करून घ्याव्या लागणाऱ्या कामाचा. कारण सडकेवरच्या त्या प्रसंगाने कावेरीला धक्का बसून ती खाली पडली तेव्हा तिला इतका जबरदस्त मार बसला होता की काही दिवस अंथरुणावर पडून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जगदीशने तिला एका ओळखीच्या डॉक्टरकडे नेली होती. त्यांनी इतकेच सांगितले, बाईंच्या मेंदूवर बराच ताण पडला आहे, त्यांना विश्रांती घेऊ द्या काही दिवस. जगदीशची एक म्हातारी मावशी गावात राहत असे. तिला मुलबाळ कोणीच नव्हते. कावेरीबद्दलची सारी हकीकत जगदीशने तिला सांगितली. तिने आनंदाने कावेरीकडे पाहण्याचे कबूल केले. ती स्वतः येऊन रोज हवे नको ते पाहत असे. कावेरीबद्दल तिला फार वाटे. तिने एकदा तसे बोलूनही दाखवले. पोरी, तुझ्यासारख्या चांगल्या मुलीवर आलेले हे भलभलते प्रसंग ऐकले म्हणजे मला सुद्धा वाटू लागतं जगात देव नसावा. कावेरी फक्त एवढेच म्हणाली, असं कसं म्हणता मावशी? ज्या जगात मला माझी सावत्र आई, सासरे, चंदू भाऊजी, माणिकराव असली माणसं कसली राक्षस भेटले त्याच जगात तुम्ही नी जगदीश भेटलात ना. त्याच दिवशी नेमकी जगदीशरावांना सिनेमाला जायची सुबुद्धी सुचून त्याच वेळेला त्याच रस्त्याने परत यावंसं वाटावं हाही एक ईश्वराच्या चांगुलपणाचाच भाग नव्हे का? मावशींना हे सांगतानाच असे नव्हे तर एरवी सुद्धा अंथरुणावर पडल्या पडल्या ती मनाशी आश्चर्य करी. माणिकरावांकडे त्या दिवशी घडलेल्या प्रसंगातून आपण बाहेर पडतो काय नि दुर्दैवाने डाव साधावा तसे चंदू, बाळासाहेब आपल्याला भेटतात काय? सहज म्हणून सिनेमाला गेलेले जगदीश त्याच रस्त्याने परत येतात काय नि आपण एका जीवावरच्या प्रसंगातून निभावून निघतो काय? सारेच अतर्क्य तितके चमत्कारिक. त्या आजारात असतानाच तिला एक विचित्र बातमी वाचायला मिळाली. एक दिवस जगदीश डॉक्टरकडून तिचे औषध घेऊन आला होता. त्याने येताना कसलेसे वृत्तपत्र आणले होते. कावेरी पुढे धरीत त्याने म्हटले, वाचा. तिने ते पत्र घेतले. मोठ्या टाईपात छापले होते, माणिकराव जोशांच्या पत्नीचे शोचनीय निधन. नंतर तिचा फोटो होता आणि खाली लिहिले होते, आम्हास कळवण्यास वाईट वाटते की येथील प्रसिद्ध व्यापारी श्री माणिकराव जोशी यांच्या प्रेमळ, मनमिळाऊ आणि सुविद्य पत्नी सौ जानकीबाई ह्यास काल रात्री दीर्घ मुदतीच्या आजारानंतर देवाज्ञा झाली. मरणसमयी त्यांचे वय अवघे 42 वर्षांचे होते. माणिकरावांचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम असल्यामुळे त्यांच्या मृत्यूने माणिकरावांचा मोठाच आधार तुटला आहे. आमच्या बातमीदाराजवळ ते इतकेच म्हणाले, माझं सर्वस्व गेलं, कुणाकडे पाहून जगू मी. त्यांच्या मागे त्यांचे सुविद्य चिरंजीव बाळासाहेब व धाकटी कन्या कुमारी रत्ना एवढीच अपत्य आहेत. माणिकरावांवर ओढवलेल्या या आपत्तीत आम्ही सहभागी आहोत. ईश्वर सौभाग्यवती जानकीबाईंच्या आत्म्याला सद्गती देवो. संपादक. जानकीबाईंबद्दल लिहिलेल्या मजकुराबाबत तिला काहीच वाटले नाही. किंबहुना जानकीबाईंचा स्वभाव कळावा अशा परिस्थितीने ती त्यांच्याजवळ आलीच नव्हती. तिला विशेष वाटले ते माणिकरावांबाबत लिहिलेल्या मजकुराबद्दल. नटींशी लाळ घोटण्यात ज्यांचा दिवस जातो, पत्नी हयात असताना तिच्या देखत 2 पुरी घरात आणल्या म्हणून हुशारकी मारण्यात ज्याला धन्यता वाटते, पत्नीच्या असहाय स्थितीत ती अत्यवस्थ असताना शुश्रूषेला ठेवलेल्या बाईवर जो हात टाकतो तो इतक्या स्तुतीला पात्र आहे काय? पण जगाला कशी कळणार ही हकीकत? जग फक्त त्यांचे सार्वजनिक आयुष्यच पाहणार. श्रीमंत आहे, एका बँकेचा आणि काही व्यापारी संस्थांचा डायरेक्टर आहे, प्रथितयश होऊ पाहणाऱ्या एका चित्रपट संस्थेचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, गाडी बंगला आहे, बस तो मोठा असलाच पाहिजे. श्रीमंत का कधी गुन्हे करतात? मृत्यूनंतर आत्म्याला अस्तित्व असेल आणि जर जानकीबाईंच्या आत्म्याने हा मजकूर पाहिला असेल
तर काय वाटेल त्या आत्म्याला? बाकी आत्मा नसेल तर बरंच. उघड्या डोळ्यांनी दिसणारे अन्याय मृत्यूनंतर तरी दिसायला नकोत. कावेरीला जरासे बरे वाटू लागले होते. अशक्तता अद्याप बरीच कायम होती, पण अशक्तता आली तरी बसून राहायला ती एखादी धनिक पत्नी थोडीच होती. पोटासाठी काहीतरी प्रामाणिक कष्ट करणे तिला भागच होते. माणिकरावांकडे जाणे शक्य नव्हते आणि त्यांनी बोलावलं असतं तरी जायची तिची इच्छा नव्हती. पण ती गेली नसती तरी माणिकरावांचा तिच्यावरील रोष कमी होणे शक्य होते काय? नकळत तिने एक जबरदस्त शत्रू निर्माण केला होता. चंदूही पुण्यात होताच. 2 काळसर्प आसपास वावरत असताना कोणाचा जीव सुरक्षित राहील? चंदू पुण्यात होता, निदान कावेरी पुण्यात आहे हे त्याला माहीत होते. इतकेच नव्हे तर कावेरीने पुन्हा त्याचा अपमान केला होता, माफी मागायला लावली होती. परत तो घरी गेला आणि आबासाहेबांना त्याने सांगितले तर ते येऊन आपल्याला घेऊन जातील. आणि तसे परत घरी गेल्यावर ज्यासाठी आपण इतकी संकटे हाल अपेष्टा सोसल्या ती अब्रू जाईलच, पण आपल्याला कसे वागवण्यात येईल? जो तो बोट दाखवून म्हणेल, ही आबासाहेब इनामदारांची सून, पळपुटी, घरबुडवी. आबासाहेब सज्जन म्हणून त्यांनी तिला घरात घेतली. चंदूच्या अस्तित्वाचा विचार तिला बेचैन करून सोडी. असा प्रसंग आलाच तर काय करायचे ह्यावर ती तासचे तास विचार करी. घराबाहेर जाणे तिने जवळजवळ टाकलेच होते. पण एक दिवस जगदीशने तिला सांगितले, कावेरीबाई, तुम्ही घाबरू नका. घरात बसलात तर तुमचीच चूक आहे असा लोक नसता संशय घेतील. कुणी काही करीत नाही. चंदूचा बंदोबस्त पोलिसातल्या माझ्या ओळखीच्या एका अंमलदाराला सांगून मी केला आहे. घरी वडिलांजवळ भांडून तो इथे आला आहे असं मला समजलं आहे, तेव्हा भीती नाही. प्रत्यक्ष तुमचे पतीच आले तरच तुम्हाला काय करायचं हा प्रश्न येईल. इतरांच्याने काही होणार नाही. त्याच्या शब्दाने तिला धीर आला होता, नव्हे एक प्रकारचा आदर आणि आपलेपणा निर्माण झाला होता. तरुण मनाशी खेळण्याचा चाळा तिने आजपर्यंत केव्हाच केला नव्हता. तशी सवड आणि संधी आलीच नव्हती तिला. शहरी वातावरणात वाढलेल्या मुलींच्या पाहण्यात अगर वाचण्यात येणाऱ्या बोलपट वाङ्मयाचे कोणतेच संस्कार तिच्यावर झाले नव्हते. ठरीव मार्गाने मिळालेल्या तरुणाला आपले म्हणायचे हीच एक ठराविक शिकवण तिला मिळाली होती. आणि योग्य पती मिळाला असता तर तसे प्रेम तिने केलेही असते, पण त्याबाबत तिला पूर्णपणे निराश व्हावे लागले होते. बहुधा प्रत्येक मानवी जीवनात तरुणपणी वाट्यास येणारे गोड स्वप्न तिला दिसण्यापूर्वीच विलीन झाले होते. ज्या सुखासाठी सामान्यच काय, पण विशेष अशा स्त्री पुरुषांनी आसुसावे ते सुख तिच्या बाबतीत हातात येण्यापूर्वीच नाहीसे झाले होते. केवढा धक्का होता तो. आणि नंतर आलेले अनुभव, छे, तिला वाटे आपलं डोकं कसं फिरलं नाही. पुरुष म्हटला म्हणजे आस्तिक आस्तिक म्हणून दूर व्हावे इतकी धास्ती बसली होती तिला. आणि अपमान, हाल, विश्वासघात, अन्नाचा प्रश्न यांनी ती इतकी गांजून गेली होती की इतर तारुण्यसुलभ विकारांकडे लक्ष द्यायला तिला फुरसतच मिळाली नव्हती. सुकुमार नाजूक फुलांच्या पाकळ्या उन्हाच्या कडक झळीत कोळपून जाव्यात तशा तिच्या नाजूक भावना परिस्थितीच्या वणव्यात होरपळून गेल्या होत्या. पण होरपळलेली जमीन पाणी मिळताच पुन्हा ओलावा धारण करते. जगदीशचा सहवास तिला तसाच मिळाला होता. तिने आपण होऊन फारशा सलगीने त्याच्याशी कधी भाषण केले नव्हते. अगर त्यानेही कधी मर्यादेचे उल्लंघन करण्याचे धाडस केले नव्हते. हे जरी खरे होते तरी कावेरीला हे मनाशी कबूल करणे भाग होते की आजपर्यंत कोणत्याही परपुरुषाबद्दल वाटला नाही इतका आपलेपणा आपल्याला जगदीशबद्दल वाटतो खराच. तसे तिला वाटणे चूक होते काय? नेहरू शर्ट घातलेला आणि हातात कसले तरी इंग्रजी पुस्तक घेऊन जगदीश तिच्याकडे येई तेव्हा तिला किती बरे वाटे. तिला इंग्रजी काहीच येत नव्हते, पण जगदीश वकिलीच्या परीक्षेला बसतो आहे आणि तो काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे एवढे तिला ठाऊक होते. एक दिवस तिने त्याला म्हटले, मला तुमच्यासारखं इंग्रजी येत असतं तर किती बरं झालं असतं. खरंच का? पोटाच्या मागे लागण्यापेक्षा तुमच्यासारखं कार्य केलं असतं. असलं झिणं. पुढं तिला बोलवे ना. आपल्या असहाय परिस्थितीचा तिलाच विषाद वाटत होता. जगदीशने म्हटले, इतकंच ना, मी शिकवीन की, त्यात काही कठीण नाही फारसं. जगदीश म्हणाला होता खरे तसे, पण ते शक्य नव्हते. जगदीश जवळ इंग्रजी शिकण्यात वेळ घालवून तिचा नोकरीचा प्रश्न कसा सुटला असता.
साठवलेले पैसे संपत आले होते आणि नोकरी पाहणे प्राप्तच होते. एकदा तिच्या मनात येई, जावं झालं वडिलांकडे. कदाचित वर्तमानपत्रातील बातमीवरून त्यांना कळलंही असेल, कदाचित मामंजींनी लिहिलं असेल, कदाचित अद्याप ह्याबाबत ते अंधारातही असतील. बाकी कशाला जायचं? पैशासाठी त्यांनी आपल्याला विकलं असं चंदूभाऊजी म्हणाले ते खरं असेल? ज्या भाऊंनी आईच्या पश्चात आपल्याला जीवापाड जपलं ते भाऊ असलं नीच कृत्य करतील का? त्यांची दिशाभूल झाली असेल. इन्स्पेक्टर सुद्धा ज्या स्थळाची शिफारस करतात ते वाईट कसं असेल? कोणत्या मास्तरच्या मनात असं येईल? भाऊंना काही नाही, पण त्या इन्स्पेक्टरला मात्र आबासाहेब इनामदारांकडून भरपूर चंदी मिळाली असेल. तापानं आधीच हळुवार आणि हल्लक झालेले तिचे मन ह्या विचारांनी जास्तच थकून जाई आणि त्यात रिकामा वेळही भरपूर. बाहेरची पावसाळी हवा आणि खोलीतले दरिद्री वातावरण तिला सारखे भेडसावी. सगळीकडून जणू आवाज उठत, क्षुद्र, पापी, पतित, नवऱ्याला सोडलंस, धिक्कार असो तुझा. आणि मग अंतःकरणाचा तो कोलाहल शांत करणे तिला जड जाई. कोणाकडे जाऊन कामधंदा विचारण्या इतकी ताकद तिला नव्हती आणि ओळखी तर कोठेच नव्हत्या. स्वयंपाकाची बाई, दाई असली कामे करायला आता तिचे मन घेत नसे. एक दिवस मावशी तिच्याकडे आल्या होत्या. तिने त्यांना आपल्या मनातले विचार सांगितले आणि म्हटले, काय करू मावशी, मी मनाचा गोंधळ उडतो, करमत नाही. वाटतं कुठेतरी जावं आणि करावं ह्या जीविताचा शेवट. वेडी, बोलू नये असं भलतंच, असे म्हणून मावशीने तिला धीर दिला आणि म्हटले, मी जगदीशला सांगते, करील काहीतरी सोय तो. पण खरं सांगू तुला, मनाला गुंतवायला ईश्वर सेवेसारखं दुसरं साधन नाही. तू माझ्याबरोबर रामाच्या देवळात पुराणाला येत जा, बरं वाटेल मनाला तेवढं. आणि खरोखरीच ती मावशीबरोबर पुराणाला जाऊ लागली. त्यात फार दिवस आपले चित्त रमेल असे तिला वाटेना. जागेसाठी मारामाऱ्या करून एकमेकींना चिमटे घेणाऱ्या त्या भाविक बायका पाहून तिला गंमत वाटे, तर आपल्या गलेलठ्ठ पोटाचा भार सावरीत, नाकात तपकीर कोंबीत, पुराणातील राधाकृष्णाच्या अनुषंगाने येणारा कृष्णलीलांचा भाग विशेष उत्तानपणे रंगवणारे ते पुराणिक बुवा तिला कसेसेच वाटत. विशेष भाग सांगितला म्हणजे विशेष स्त्रियांकडे ते निरखून पाहतात आणि हसतात हेही तिने पाहिले होते. एकदा कृष्ण रुक्मिणीचा प्रेमभाग वर्णन करीत असताना रागावलेल्या रुक्मिणीला कृष्णाने कशी वश केली हे सांगताना त्यांनी सांगितले, आणि बरं काय महाराजा, रागावलेल्या रुक्मिणीला कृष्णदेवाने जवळ घेतली आणि श्रोतुगणात एकच हशा पिकला आणि पुराणिक बुवांनी कावेरीकडे एक अर्थपूर्ण दृष्टिक्षेप टाकला. दुसऱ्या दिवसापासून कावेरीने पुराणाला जाणे बंद केले. नव्हे, ते बंद केले तरी मावशींना संशय येऊ नये अशी एक गोष्ट घडली, आणि ती म्हणजे तिला नोकरी मिळाली. जगदीशने ती नोकरी आणली होती आणि ती अशी होती की नको म्हणायला तिला जागाच नव्हती. काही सुखवस्तू महिलांनी स्त्रियांची उन्नती करण्याच्या उद्देशाने म्हणून महिला मंडळ ह्या नावाची एक संस्था स्थापन केली होती. त्या मंडळात पांढरपेशा आणि श्रीमंत समाजातील स्त्रिया जमत, खेळत, गप्पा मारीत, व्याख्याने होत, संमेलने करीत. पण त्याशिवाय त्या मंडळाने एक औद्योगिक खातेही चालवले होते. त्या खात्यामार्फत पापड, लोणची, मुरुंबे, मिरच्या, तिखट, हळद, मसाले असले घरगुती नित्योपयोगी जिन्नस तयार केले जात. ते विक्रीसाठी ठेवले जाऊन त्यातून येणाऱ्या पैशातून ते जिन्नस तयार करणाऱ्या महिलांना योग्य तो मेहनताणा दिला जाई. संस्थेच्या सभासद गावातील बऱ्याच प्रतिष्ठित स्त्रिया होत्या. त्याशिवाय इतरत्र मोठमोठ्या ठिकाणाहूनही मालाला मागणी होती. त्यामुळे संस्थेचे ते खाते व्यवस्थित चालले होते. कोकणात आणि त्यातल्या त्यात शिक्षणाऐवजी घरकामातच सारे बालपण गेल्यामुळे पापड, पापड्या, मसाले, लोणची असली कामे करण्यात कावेरी पटाईत होती हे जगदीशला माहीत होते. काँग्रेसचा चालू युद्धातील दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान द्यायला जगदीश त्या संस्थेत गेला होता. अशा बाईची संस्थेला जरुरी आहे असे त्याला तेथे कळले होते. संस्थेच्या मुख्य व्यवस्थापिकेची गाठ घेऊन त्याने कावेरीबद्दल रदबदली केली होती. व्यवस्थापिकेने त्याला हसून म्हटले, अहो उद्या घेऊन या की, फार जरुरी आहे आम्हाला अशा बाईची,
दरमहा 40 रुपये देऊ प्रथम. आणि त्याप्रमाणे कावेरी कामावर रुजू झाली. दुपारी 11 पासून 5 पर्यंत तिला कामावर देखरेख ठेवावी लागे. देखरेख सर्व स्त्रियांचीच आणि कामही आवडीचे. ती त्या वातावरणात पूर्णपणे रमली. पगारही एकटीला काही कमी नव्हता. कुठला कोण जगदीश, त्याने आपल्यासाठी इतकी मेहनत घ्यावी नि केलेल्या उपकाराचा एका शब्दानेही उच्चार करू नये याची तिला धन्यता वाटे. खरोखरच जगदीश कोण आणि कुठला याबद्दल तिला तशी फारशी माहिती नव्हती. काँग्रेसचे कार्य करणारा आणि वकिलीचा अभ्यास करणारा एक श्रीमंत उमदा तरुण एवढीच तिला त्याची माहिती होती. त्या व्यतिरिक्त त्याच्या मावशीकडून तिला जी माहिती मिळाली होती ती म्हणजे त्याचे वडील मुंबईला नामांकित बॅरिस्टर आहेत एवढीच. कामावरून घरी आले आणि अंथरुणावर रात्री आडवी झाले म्हणजे जगदीशबद्दल निरनिराळे विचार तिच्या डोक्यात येत. क्वचित तिला वाटे, जगदीशसारखा जोडीदार आपल्याला असता तर. असला विचार मनात येणे बरे नव्हे हे तिला पटे आणि मग मनातली ती आग शांत करण्यासाठी ती मनाच्या श्लोकांचा आश्रय घेई. तिचे काम व्यवस्थित चालले होते. चंदूही कोठे दिसला नव्हता. तो पुन्हा गावी गेला होता का आणखी कुठे पुण्यात भटकत होता याची तिला काहीच माहिती नव्हती. तिच्या खोलीच्या खिडकीतून ते हॉटेल दिसे. पूर्वीप्रमाणेच तेथे सारे टोळभैरव जमत, सिगारेट्स ओढीत, गप्पा मारीत. पण बाळासाहेब आणि चंदू मात्र तेथे कधी दिसले नव्हते. ती फारसे तिकडे लक्षच देत नसे. जगदीशच्या खोलीवर कोण कोण मंडळी आहेत, जगदीश केव्हा येतो केव्हा जातो यावरच तिचे सारे लक्ष केंद्रीभूत झालेले असे. तो कधी फारसा खोलीवर नसेच. काय 2-4 तास दुपारचा असला तर. एरवी हातात एखादे जाड पुस्तक, वही आणि पेन घेऊन सारा दिवस भटकत असे. रात्री कित्येक वेळेला 2-2 वाजेपर्यंत त्याच्या खोलीत दिवा जळत असे. स्नेही म्हणे देखील, पुरे बुवा पटवर्धन, कसला ग्रंथ लिहिणार आहेस एवढा. असले शब्द कावेरीला किती सुख देत. जगदीशबद्दल तिचा आदर दुणावे. श्रीमंत, हुशार आणि एकटे असूनही किती श्रम करतात. नाहीतर चंदू भाऊजींनी बाळासाहेब, भरपूर पैसा साधन असूनही शिक्षण नाही, रीत नाही, काही नाही. रिकामा वेळ जगदीशबद्दल विचार करीत बसा घालवायची सवयच लागली होती तिला. सुट्टीच्या दिवशी बरीचशी तरुण मंडळी त्याच्याकडे जमत. कावेरीला त्यातले फारसे कळत नसे, पण कोणीतरी हिंदू धर्म, संघटना असले शब्द जोराने उच्चारी आणि त्याच्या त्या प्रश्नाला जगदीशकडून योग्य उत्तर मिळाले म्हणजे विचारणारा गप्प होई. एकदा तर फारच गंमत झाली. काँग्रेसची युद्धातली भूमिका, सरकारशी असहकार ह्या विषयावर जगदीश बोलत होता. कोणातरी बाईला ते न आवडून तो म्हणाला, चूक आहे पटवर्धन तुमचं. रशिया दोस्त राष्ट्रांकडून लढत आहे. आम्ही रशियाचे अनुयायी आहोत. हे लोकयुद्ध आहे. सरकारला आपण मदत केली पाहिजे. जगदीशने काय उत्तर दिले कोण जाणे. तो भाई डोक्याचे केस उपटून टाकीपर्यंत चिडला आणि उसळून म्हणाला, हं, भलतंच बोलू नका पटवर्धन, तुम्हाला समजायचं नाही त्यातलं गुपित. त्यातले गुपित काय होते हे पटवर्धनांनाच काय कोणालाच सांगता आले नसते. कावेरीला तरी कुठून कळणार. पण जगदीशला शिव्या देणाऱ्या त्या तरुणाबद्दल आणि त्यांच्या त्या विवक्षित वागण्याबद्दल तिचे मत काही फारसे चांगले झाले नाही खास. तिने एक दिवस जगदीशला म्हटलेही, कशाला जमा करता हे लोक, त्यांना पटत नाही तुम्ही जीव तोडून सांगता ते, नि तुम्हाला उगीच त्रास. छे छे, त्रास कसला, असं चालायचंच. आपले विचार दुसऱ्याला पटवून द्यायचे म्हणजे जराशी घसाफोड केलीच पाहिजे. बाकी हे काही आडमोठे लोक सोडले तर बहुतेक समंजस तरुण वर्ग काँग्रेसच्याच मागे आहे हे नक्की. ह्या ऑगस्ट 7ला मुंबईला काँग्रेसची बैठक आहे. महात्मा गांधी, नेहरू, आझाद, पटेल जमणार आहेत सगळे. तिथे ठरलंच सारं. खरं मग तुमच्याकडे येणारे हे लोक गांधी नेहरूपेक्षाही शहाणे आहेत म्हणायचे. कावेरी हसून म्हणाली, हे काहीच नाहीत कावेरीबाई, ऐकतात तरी बिचारे. पण माझ्या ओळखीचे एक विद्वान आहेत, धीरेंद्र धडफळे म्हणून, कुठेतरी वृत्तपत्रात काही दिवस लिहित असत. पण स्वतःच्या मताबद्दल इतकी घमेंड आहे त्यांना की गांधी सावरकरांपासून छोट्याशा पुढाऱ्यांपर्यंत सारे मूर्ख वाटतात त्यांना. नि चालतो अशा ऐटीत की लोक गावठी हिटलर म्हणतात तेही लक्षात येत नाही. वा, पाहिलीच पाहिजे स्वारी एकदा. केव्हा येतात तुमच्याकडे? माझ्याकडे? माझं नाव स्वप्नात ऐकलं तरी दचकून उठेल तो. त्याची मतनी वागणूक सारीच निराळी. कुठेसा स्त्री समितीवर कधी मागे बौद्धिक वर्ग घेत असे म्हणे.
पण श्रोतृगणाची बौद्धिक भूक शमवण्याऐवजी स्वतःची बौद्धिक भूक भागवण्यासाठी केला की स्वारीने एका मुलीशी लघडपणा सुरू. ती पोरगी ही मोठी वस्ताद होती. जरा जवळ येतोय असं वाटल्याबरोबर असा चप्पल प्रयोग केला डोक्यावर. बिचाऱ्याला वर्षभर तरी सलूनमध्ये जायला नको. ती मुलगी माझ्या चांगल्याच परिचयातली होती. त्याची समजूत मीच तिला तसं करायला सांगितलं. बाकी मी न सांगताच झालं ते चांगलं झालं म्हणा. पण तेव्हापासून त्या पठ्ठ्याने माझं नाव टाकलं ते कायमचंच. असली काही बातमी ऐकली की जगदीशबद्दलचा तिचा जिव्हाळा वाढतच जाई आणि त्याच्याशी चाळे करणारे मन मागे खेचणे तिला फार जड होई. महिला मंडळातले तिचे काम छान चालले होते. मंडळाच्या व्यवस्थापिका श्रीमंत असूनही मोठ्या आनंदी आणि मनमिळाऊ होत्या. अनाथ स्त्रियांबद्दल त्यांना विशेष आपुलकी वाटे आणि कावेरीची कामातली स्वच्छता, टापटीप, साधाच पण स्वच्छ पोशाख, मोजके बोलणे यामुळे तर त्यांची तिच्यावर विशेषच मर्जी बसली होती. महिला मंडळात चालणाऱ्या साऱ्याच गोष्टी तिला नवीन होत्या. श्रीमंतांच्या बायका संध्याकाळी तेथे जमत, गप्पा मारीत, बॅडमिंटन खेळत. काम संपल्यावर वाटले तर कधी कधी कावेरी थांबे, कधी घरी जाई. एक दिवस ती अशीच थांबली होती. पावसाळी हवा होती आणि एक दोन सरीही येऊन गेल्या होत्या. आकाश ढगाळले होते. पाऊस पुन्हा केव्हा कोसळेल ह्याचा नेम नव्हता. बॅडमिंटन खेळायला म्हणून आलेल्या दोघीजणी स्वस्थ बसून गप्पा मारीत होत्या. कावेरी बाजूला उभी होती. त्या गप्पा मारणाऱ्यांपैकी एक जण जराशी लठ्ठ होती. ती घामपुशीत म्हणाली, माणिकराव जोशांची पत्नी गेल्याला 3 वार होऊन गेले नाही? बरं झालं सुटली बिचारी, दुसरी म्हणाली. ते खरं हो, पण जगती तर हवी होती. एवढी श्रीमंती, तिसरीने आपली सहानुभूती व्यक्त केली. कशाला, नवऱ्याचे चाळे पाहायला, पहिली म्हणाली. म्हणजे? सहानुभूती दाखवणाऱ्या ललनेचे कुतूहल जागृत झाले होते. अय्या, तुम्हाला नाही का ठाऊक? इतक्या सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट तुम्हाला ठाऊक नसावी, आश्चर्य आहे. अशा मुद्रेने तिने शेजारणीकडे पाहिले आणि म्हटले, सांगा बाई तुम्हीच. सुशीलाबाईंनी आपली तणुलता हलवीत एकदा मुरका मारला आणि आपल्याला ठाऊक आहे ते सांगण्यात विशेष उपकार करतो आहोत अशा थाटात म्हटले. आम्ही आपलं ऐकलंय हो, खरं खोटं देव जाणे, आपल्याला काय करायचंय. पण माणिकराव म्हणे पत्नीला नीट वागवीत नसत. बाकी तेही खरंच म्हणा. सारा दिवस त्या सिनेमा नटी उषादेवी बरोबर हिंडायचं नि घरात भांडीवाली, मोलकरीण ह्यांच्याशी लघडपणा करायचा. खरं तर खोटं सांगून मला काय राज्य उपटायचंय? मागं एका तरण्या ताठ्या स्वयंपाकिनीला पंढरपूरचा रस्ता धरायला लावला होता त्यांनी. बाई ग, मग ती ओरडत उठली नाही? काहीतरी माणसं मेली. अहो खूप ओरडली ती, पण ऐकलं पाहिजे ना कुणी. पैसेवाले हे तिला लग्नाचा आमिष दाखवून गंमत केली नि मागावून ह्यांनीच ओरडा केला की ही बाहेरून शेण खाऊन आली असावी म्हणून. नि 4 महिन्यांचा पगार बुडवून तिला हाकून दिली. बिचारीने सरळ पंढरपूरला जाऊन नदीत उडी टाकली. सुटली बिचारी, देवाच्या दारी मेली. आणि मग तिघीही मोठ्याने हसल्या. कावेरीला पुढे ऐकवेना. माणिकरावांचे ते उपद्व्याप खोटे असतील असं तिला वाटेना. आपण सुटलो, ईश्वराची मेहरबानीच म्हणायची. त्या रात्री घरी आल्यानंतर तिला धड झोपही आली नाही. कल्पनासृष्टीने निर्माण केलेला त्या दीनबाईंचा चेहरा पुन्हा पुन्हा तिच्यासमोर येऊन म्हणत होता, बरं झालं सुटलीस तू. एकाएकी संध्याकाळपासून येऊ येऊ करणारा पाऊस जोरात सुरू झाला होता. पत्र्यावर पडणारे पाण्याचे टपोरे थेंब काळ काळ आवाज करीत होते. पागोळीच्या पडणाऱ्या पाण्याचा विचित्र आवाज मधूनच कडाडणाऱ्या विद्युल्लतेत मिसळून गेला होता आणि हवेत विचित्र गारठा निर्माण झाला होता. एकुलती एक गोधडी तिने डोक्यावरून घेतली आणि मग तिला झोप लागली. पण मध्येच पहाटे पहाटे तिला जे स्वप्न पडले ते किती चमत्कारिक होते. लग्नाच्या बोहल्यावर ती उभी होती. भटजी मंगलाष्टके म्हणत होते. होता होता मंगलाष्टके संपली. अंतरपाट दूर झाला. तिने पतीच्या गळ्यात माळ घातली. पण नवऱ्याचा तो अवतार पाहून ती एकाएकी दचकली. एका हाताने भटजींना दूर ढकलून तिने नवऱ्याला बाजूला केले आणि ती पळत सुटली. कोणीतरी ओरडून म्हटले, कुठे चाललीस? माझं जीवन जगायला, जिथे तुमच्यासारखी माणसं नाहीत तिथे. समोरचा रस्ता विस्तीर्ण आणि भव्य होता. तिने भराभर पळायला सुरुवात केली. पण पळून पळून पळणार किती? थोडे अंतर चालून गेली नाही तो कोणीतरी तिला अडवले.
तो चंदू होता. विकट हास्य करून त्याने म्हटले, कुठे चाललीस? विवाहित स्त्री आहेस तू. तुला स्वतंत्र आयुष्य नाही. फिर मागे. नवरा वेडा खुळा असला तरी मी आहे. भावाचं नाव नि माझं गाव. तिने त्याला बळे दूर ढकलले. पण पुन्हा कोणीतरी आडवे आले. ते मामंजी होते. ते ओरडले, कुठं चाललीस आगलावे? इनामदार घराण्याला काळं फासतेस पळून जाऊन? फिर मागे. ऐक चंदूचं. ती तशीच पुढे चालली होती. नव्हे तसा तिला भास होत होता. कारण खरोखरीच पुढे जाण्याचा ती प्रयत्न करीत असताही जागोजाग रस्ते रोखून नाकेबंदी करण्यात आली होती. तिला हालताच येत नव्हते. उशीकडे अतिप्रसंग करणारा सिनेमा स्टार नयनकुमार, माणिकराव, त्यांचे चिरंजीव बाळासाहेब, चंदू सारे तिच्याकडे पाहून मिस्किलपणे हसत होते. साऱ्यांचा हसण्याचा एकच अर्थ होता, आमचे ऐक, वैभवाच्या शिखरावर बसवू तुला. तरीही ती पळण्याचा प्रयत्न करीत होती. एकाएकी खूप मोठा जनसमुद्र तिच्या पुढे आला. कित्येक ओळखीचे स्त्री पुरुष, मित्रमैत्रिणी अग्रभागी चमकत होते. ते सारे ओरडून म्हणत होते, कुठे चाललीस पळपुटे? नवऱ्याला सोडून जातेस? सासरा दीर ह्यांचं ऐकत नाहीस? घर बुडवी, हलकट, उलटा. मूर्छा येऊन ती खाली पडली. पडता पडता कोणीतरी तिच्या कानाशी कुजबुजले, कुमारिकेचं नाही तर विधवेचं जीणं बरं, पण ना कुमारी, ना विधवा, ना विवाहित असलं जीवन नको. अशा स्त्रियांना सगळीकडे प्रवेश बंद. आपण जोरात आपटून आपल्याला लागणार या भयाने ती ओरडली असती. इतक्यात कोणीतरी तिला अलगट झेलली. कसली तरी गोड सुख संवेदना तिला झाली. त्या मोहक मूर्छेत तिने डोळे किलकिले केले आणि हलकेच पाहिले. कोणी झेलली होती तिला? दुसरे कोण, तो जगदीश होता. खादीच्या शर्टमधूनही त्याच्या रुंद छातीची ऊब तिला विलक्षण उन्मादकारी वाटत होती. कपाळावरील केस एका हाताने मागे करीत जगदीशने तिच्या कानाजवळ तोंड नेले आणि हलक्या पण गोड आवाजात म्हटले, भ्यायलीस वेडे, असं भिवून कसं चालेल? बघ वर बघ, सगळेजण पळून गेलेत. आणि तिने वळून पाहिले तर खरेच कोणी नव्हते. कावेबाज डोळ्यांचे मामंजी नव्हते. छटेल हलकट चंदू, बाळासाहेब, माणिकराव नव्हते. शिव्या देणाऱ्या सभ्य स्त्री पुरुषांचा जमाव नव्हता. सगळे कुठल्या कुठे गळप झाले होते आणि त्या राज रस्त्यावर राहिली होती फक्त दोघे, जगदीश आणि कावेरी. कावेरी आणि जगदीश. सुखाचा तो क्षण असह्य होऊन तिने त्याच्या छातीत शिरल्यासारखे केले आणि म्हटले, जगदीश. जगदीशनेही तिला जवळ ओढली. तिच्या केसांवरून हात फिरवला आणि ओठाजवळ ओठ नेत म्हटले, कावेरी, माझी कावेरी, बघ ना वर. त्याच्या श्वासातली उष्णता तिला जाणवत होती. त्याने तिला आणखी जवळ घेतली आणि ह्याच क्षणाला कावेरी खडबडून जागी झाली. तिने इकडे तिकडे दृष्टी टाकून पाहिले. आपण स्वप्नात की जाग्या हे तिला क्षणभर कळेना. खोलीत भरपूर अंधार होता. आसपास कोणी नव्हते. बाळासाहेब नव्हता, मामांजी नव्हते, माणिकराव नव्हते, जगदीशही नव्हता. एकटी एकच होती ती, आणि तीही आपल्या खोलीत. स्वप्नच तर. कसलं भलतंच स्वप्न. असलं स्वप्न पडणं चांगलं का वाईट? तिला काहीच समजेना.